लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो मस्तक पाया मस्तकही पायावरी मस्तकही पायावरी या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या या वार करी संताच्या वार करी अरे नाठविसी कृपाळू देवासी पोषितो जगाची खेळात पोषितो जगाची खेळात कृपाळू देवासी एक म्हणजे मरण आणि दुसरी म्हणजे येते नाही उर आले अवतार लेकुराचे
पिंड पदावरी दिला आपुल्या काम करून ईश्वरासाठी ईश्वर विभूती त्या निघून गेलेल्या आहेत असा त्यांचा देह आपल्यातून गेले दिगंबर विश्वरा विभूती गेले दिगंबर विश्वरा विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाजी राहिल्या त्या कीर्ती जगमाजी गेले दिगंबर विश्वरा विभूती गेले दिगंबर विश्वरा विभूती ऐसे कलवल्याची जाते जाते ऐसे कलवल्याची जाते जाते ऐसे कलवल्याची जाते करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती ऐसे कलवल्याची जाती ऐसे कलवल्याची जाती हा करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती ऐसे कलवल्याची जाती ऐसे कलवल्याची परस्पर संबंध आलेला असतो. आता आईचा हा मुलाशी परस्पर संबंध असतो. आईचा जीव त्या मुलामध्ये गुंतलेला असतो. तिने लहानपणाचं त्याला मोठं केलेलं असतं आणि त्याच्या ऋणातून किंवा आईच्या ऋणातून त्याला मुक्त व्हायचंय म्हणून त्याने ते पिंडदान केलेलं असतं. आता हे पिंडदान करतात याचा शास्त्रामध्ये तर उल्लेख आहे पण महाराजांनी सुद्धा त्याचा उल्लेख करू. पिंड पदावरी देवा दिला बोल्या करी दिला बोल्या करी देवा दिला बोल्या करी पदावरी दिला बोल्या करी पिंड पदावरी दिला आपुल्या करी. आता बघा पिंड हा पदावरी ठेवला आणि आपुल्या करी म्हणजे कर म्हणजे बोट. हा देह तयार झालाय पंचमहाभूतांपासून पंचज्ञानेंद्र पंचकर्मेंद्रिय. आता पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय म्हणून हे 5 कर 5 बोट. या 5 बोटांना प्रत्येक अनन्य साधारण महत्व आहे. त्यापैकी आज आपण एकाच बोटाबद्दल बोलणार आहोत. आहे अंगठा. हे अंगठ्याला पण पोटी भारवाये पोटी भारवाये वाये पोटी भारवाये पोटी भारवाये त्याचे सर्व स्वयी साये त्याचे सर्व स्वयी साये ऐसे कळवळाची जाती जाती ऐसे कळवळाची जाती
आपण आता बघा वेळ एकदम 12:05 झालेत. 12 वाजता एकदम आपल्यातून आईंचा जो देह आहे, जो आत्मा आहे, तो आपल्यातून निघून गेलेला आहे. त्यांची वेळ पूर्ण झालेली आहे आणि आता सर्वांनी त्या आईला श्रद्धांजलीपूर्वक टाळ्या वाजवायच्या आहे आणि एकदा देवाचं नामस्मरण करायचंय, भजन करायचंय. सर्वांच्या हातवरती असतील, सर्वांच्या हात एकदा वर, सर्व हात दिसू द्यात. विठोबा रखुमाई विठोबा टाळी. हरी विठोबा रखुमाई हरी फक्त टाळीचा आवाज, फक्त टाळीचा आवाज. हरी जय जय हरी